श्री माताजी आणि सर्वांना गुड मॉर्निंग. आज दिनांक 16/12/2025. आज आपला डे 4 आहे इथं. चला आज सकाळ जरा उशीर झाला उठायला, कारण काल खूप त्रास झालेला आहे शरीराला, त्याच्यामुळे उठायला जरा उशीर झालेला आहे. दोघं सोबत आहेत, बाकीचे मेंबर मागून येईल इथं. आमचं आता लोक जरा पुढे ध्यान चालू झालं आहे. चला जय श्री माताजी. बघत दिवसाचा ब्लॉग बघत राहा, कारण कंटिन्यू बघितल्यानंतर मला कळलं काय चालू आहे काय नाही ते. चला चला जय श्री माताजी. मग ध्यान चालू झालेलं आहे. जय श्री माताजी. ध्यान संपलं आपलं. जय माताजी. ध्यान वगैरे सगळं झालेलं आहे आता. सगळे आपले युवा शक्ती प्लस दादा काका सगळे मिळून बालशक्ती प्लस सगळे मिळून चला समुद्रावर मीठ पाणी वगैरे करणार आहोत, प्लस आंघोळ वगैरे करणार आहोत. चला जय श्री माताजी सर्वांना. निर्मलेच्या बाहेर निघत आहोत. आपले 2 युवा शक्ती बहुत आघाडीवर आहेत, बाकीचे महाग आहेत आणि काही मेंबर भरपूर लांब राहिलेत. सोबत निघाले, काय सोबत आले. काही सहयोगी आपले सोबटिंग करत आहेत, काही तिकडं आहेत. मला बनवलं यार, काही असे बघायला येतं. काही तिकडे सोबटिंग करत आहेत. आपले युवा शक्ती तिकडे गेले आहेत, बाकीचे मेंबर मागून येत आहेत. चला जय श्री माताजी. माताजी सर्व आपले युवा शक्ती जमलेले आहेत, दादा काका सगळे जमलेले आहेत आपले. आता आम्ही काहीच वेळामध्ये मीठ पाणी सबेटिंग करचाल. चला जय श्री माताजी बघत राहा आणि नंतर पोहायला जायचं आम्ही. आणि समुद्राचा नजारा बघा कसा आहे काय नाही ते. ओके चला जय श्री माताजी. हे थांबा. जय श्री माता दादा सर्वांना. करण्यासाठी जमला होता मी. चला जय श्री माता होतो. ह्या वाघावानी माझा रुमाल गायब केला. कसं बघायला बघा, मग चौथे काय घेऊन आता कुठे टाकला असेल काय आहे की आता. चाल ठीक आहे, आयुष करा. जय श्री माता. कहाँ पे रुमाल मेरा रहने दो. देख सकते हैं ये रुमाल, इसकी बनावट बहुत अच्छी है लेकिन कुत्तों ने बिगाड़ दी. धोआ जाएगा फिर से, धोआ जाएगा क्योंकि इसकी वाइट में दिया था. चला जय श्री माताजी. माताजी आम्ही मीठ पाणी करण्यासाठी सगळे जण जमलो आहोत. आता काही वेळामध्ये मीठ पाणी करचाल. समुद्राचा हाल बघू शकता तुम्ही कसा आहे ते. नजारा आहे समुद्रावर. ठीक आहे जय श्री माताजी. स्टार्ट. आपले हनुमानजी साक्षात बघा, पोहायच्या आधी डिप्स मारा चालू आहेत. उगत म्हणून साक्षात हनुमानजी व शक्तीला हे बघा. चला जय श्री माताजी. मारत राहा असंच. आंघोळ वगैरे सगळे झालेत आपले व शक्तीचे. काही मेंबर आमचे पहिलेच पुढे गेले, कारण की आमची आंघोळ झाली नव्हत्या. आम्ही बरोबर 1.5 तासाला निघाला सगळे पाण्याच्या बाहेर. एवढी गेंग आमची. चला जय श्री माताजी. जय श्री माताजी. निर्मलनगरीमध्ये डबल वापस आला होता मी. पहिल्याला आंघोळ करून वापस आलो. कसं वाटलं तुम्हाला आता तयार होऊन? आमच्या आधी तयार झालेला आहोत. सगळे तयारी वगैरे फ्रेश वगैरे डबल एकदा आंघोळ करून बाकीच कामावरून सगळे आम्ही चाललो होतो युवाशी नाश्त्याला. म्हणून आपल्या वर्कवर जावं लागलं आपल्याला आपलं काम करण्यासाठी जी भेटेल ती. चला जय श्री माताजी. नाश्ता करण्यासाठी आलो होतो आपण. काहीच वेळामध्ये नाश्ता करत चालला. बरोबर गेलो आपल्या युवाशी पुढे जेवायला येतं. युवाशी नाश्ता करत आहे. आज आम्ही काही जणच आहोत, कारण आम्ही जरा माग राहिलो होतो. बाकीचे मेंबर येते होता. सर आपले आले आहेत, सुपरवायझर आपले आम्हाला कामाला लावण्यासाठी. आपली गँग माग आहे. चला सर इकडे. सर कोण आहे? गणेश दादा इकडे. सर सुपरवायझर काम करा नुसतं कालच्या हिरीपेक्षा आपण मोटर टाकली होती, त्या हिरीपेक्षा आला होता आपण. आपले आमोदा काम चालू आहे पेंटचं इथं. दादा इकडं. जय श्री माताजी. बाकीचे आपली युवा शक्ती इकडे काम करत आहेत, बघू शकता आपण. आम्हाला उशीर झाला यायला, पण आम्हाला समुद्रावरून ज्या उशीर झाला बरोबर इथं होते आपले आज्ञा दादा. कसं काय म्हणता? काहीच नाही. बाकीचे योग्य दादा खडा घेतच आहेत. चला आम्ही घेऊ लागतो होता. चला जय श्री माताजी. या सुपरवायझर आमचा काय कामाचा नाही काही माणूस. कुठल्याच गोष्टीचं काम नाही, काय नाही. आपले ताणदार चालू आहे घासायचं काम.
जय श्रीमंताजी. आम्ही आता पलीकडे हिरीपाशी एक खडा घ्या चाललो आहोत. आपली गँग महागाई युवा शक्तीची. चला ओ सुपरवायझर आले का? आले आले. चला जय श्रीमंताजी. चला आम्ही जात आहोत. असा रस्ता आहे जायचा. आपली गँग बघा. चलो लोकेशन पाशी आपण आलो आहोत. तिथं आपण तुम्हाला आपला मागची व्हिडिओ बघितली असेल तुम्हाला त्याने हिर कुठली आहे ती. आपण इथं बोरची मोटर सोडली होती मोठी वायर वगैरे जोडून. मेघराज पटोदा यांनी हे चालू केलेलं आहे खंदण्यासाठी कार्य. आपला भाऊसाहेबांनी मार्केट करून दिलेलं आहे. चला आणि उर्फ मेघराज बरोबर मन लावून काम करत आहेत. बाकीचं सुपरवायझर काहीच ऐकत नाही. सुपरवायझर कॉमेज गेलेला आहे कोणाच्या. सुपरवायझर तोंड दाखव जरा. चला आपल्या पोरांसाठी जिरा सोडायला घ्यासाठी चालले ते पोरं. चला जाऊ द्या. चला पैसे आहेत तुमच्याकडे मग काय चाललो. ठीक आहे चला. आपलं भाऊसाहेब आणि ओमकार दादा चालवत काढायला आपले आणि मेघराज दादा बी आहेत करायला. सुपरवायझर गेलते आपल्याला जिरा सोडा स्प्राईट वगैरे आणायला. चला आपल्याला घेऊन आले आहेत सर्वांसाठी. सुपरवायझर आणलं का बघा स्टाईल बरोबर. अरे 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 मेघराज दादा तुम्ही जिरा सोडाची डायरेक्ट सुपरवायझरने आणलेला ते जिरा सोडा असं वाटत होत आहे. सुपरवायझर काय मत आहे याच्यावर? फोड बघतो थोडं गेट पोलिंग होते बरोबर मारायचं दादा खालून घालून. ओके ओके काढली मेघराज दादा आपली ईट काढले. त्या खड्यामध्ये जे सामान टाकायचं आहे आता वगैरे वगैरे सामान आहे ते आम्हाला माहीत नाही कोणतं आहे ते सामान येण्यासाठी आमची 4 टीम निघालेली आहे. आपण ज्या हिरीपासून पहिल्यांदा निघालतो त्या हिरीपासून आली. पण इथं का दत्ता भाऊ आपले गेले सिमेंट वाळू आणायला. बरोबर आपले नारळ काढायचा प्रयत्न करत झाले. ते वरी भरपूर नारळ आहेत. दिसले का नारळ? आता ही नारळ काढून खातो आम्ही. ला यश माताजी. चांगल्या महिन्यानंतर आपल्या अन्य दादांनी एक नारळ काढलेला आहे. बाकीचे आहे ते वाशी नारळ काढायला शेवट प्रयास करून शेवट नारळातलं पाणी काढलेलं आहे. आणि योगेश दादा बघा योगेश दादा नारळ सोडून बी नारळातलं पाणी काढायचा प्रयत्न करत त्यांनी काढलेलं आहे. चाल ठीक आहे. अशा प्रकारे नारळामधले खोबरे निघाले आहेत आपले. आता हे खोबळा आहे तिथे 2 युवाशक्तीला घेऊन जातो. बाकीचे युवाशक्ती अजून बी झटत आहेत नारळ काढण्यासाठी. सगळे खात आहेत नारळ. कदंबी आहेत इथं दिसले का वगैरे खाऊन आम्ही आपल्या अलीकडे आलो आहोत सगळे युवाशक्ती मिळून. आता आम्हाला आपलं ही भरायचं आहे ते खडी आपण जी काढली होते आपण नारळ कसे आहेत अजून बी आहेत पोराच्या हातात. ही जी रीती आहे ती आता मग आपण जी खडे खणले 2 ठिकाणचे त्या 2 ठिकाणी 2-5 खडे टाकायचे आहेत. सुपरवायझर डायरेक्शन देणार आहेत. काम कमी डायरेक्शन जास्त आहे सुपरवायझरचं. सुपरवायझर काय मत आहे तुमच्यावर? हां हां ठीक आहे चला डन. युवा शक्ती ऐकलं का? चला जय शिवाताजी. दादानी आपला डबल एकदा फिजा आहे नाही फिजा फिजा आपल्या अन्य दादाच्या कोणाला माहित नसेल तर अन्य दादा हे आहेत दिसले का सगळं. तिकडल्या टीमला दिलेले आहेत तिकडल्या टीमला बी आणले. आता खडी भरा चालू आहे. खडी चुरमा भरलेला सगळं घेऊन चाललो पॉईंटला. ए योगेश डायलॉग कोणचा होता? हा पाणी पाणी माताजी. आम्ही आता आपले गँग सगळे मागे गेलेत. बाकीचे मेंबर सगळे तिकडे सगळे घेऊन चालू होता दुसरीकडल्या दुसऱ्या लोकेशनवरची जी खडी वाळूच ना आपली खडी वाळू आहे ती पहिल्या हिरीपाशी आपण बघितलं होता पहिला खडा बारका त्या खड्यापाशी टाकायला. चला बघत राहा. युवा शक्ती तसेच शिवशक्ती आहे. बाकीचे मेंबर आहेत. रस्त्याचं काम चालू आहे. मेंबर बघू शकता आपण. देश माताजी
ठिकाणीवर आलो इकडल्या साईडची खडी बाहेर चालू आहे. आपली युवा शक्ती सोबत आहेत आपले सतीश दादा बी सोबत आहेत आपल्या. बाकीचे मेंबर बसलेले आहेत. आता ही खडी जी आहे त्या अलीकडली जी हिऱ्यावर आपण लहान खडा बघितला होता का त्या ठिकाणी जाणार आहे. होते सुरमन खडीचे मध्ये टाकत आहेत. कोण आहे चला ठीक आहे आम्ही जाऊ सुमीची कोणी गेलेत खालच्या हिरीकडे सामान घेऊन. चला मग बघत राहू. जय जय श्री माताजी. आम्ही सगळं सामान भरून पुसरगावच्या हिरीकडे चाललो होता. जय श्री माताजी सर्वांना. पुसरगावच्या हिरीवर आपण सध्याच्याला आला होता. आता हे सगळं सामान जे आहे का हे उतरायचं आहे ते. चला युवा शक्ती चला इथं टाकायचं पलीकडे सगळं घ्या 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 आता. वाळू आणि ती उतरल्यामुळे सगळे युवा शक्तीचे हातपाय खराब झाले सगळे. आपली युवा शक्ती अशा बसलेले आहेत. तसं जेवणाचा टाइम झालेला आहे. सगळे युवा शक्ती गाड्यातून गेले आहेत. बाकीचे आहेत युवा शक्ती डबल गाडीमध्ये आलेलं आहे. आम्ही सगळं बाकी सामान खाली उतरवलं आहे. बसलेले डबलवर बसले आहेत. आम्ही चालू डबल निर्मलगिरीकडे आता जाऊन डायरेक्ट जेवण वगैरे करचाल. सामान राहिलं होतं आमचं ते आता खालच्या हिरवर ठेवून येतं निर्मलगिरी बसलं. आपण जरा स्कूटीवर घेऊन आलो. आता काय करतो माहिती आहे का जेव्हा जायच्या आधी मोबाईल तो चार्ज धरला. ब्रेक टाईम झालेला आता त्यामुळे आता जेव्हाच्या वर व्हिडिओ काय दिसणार नाही. चला जय श्री माताजी. हे दादा डावरची साफसफाई करायला येते. बाकी सगळे उरकत आहेत कारण की सगळ्याची वेळ झालेली आहे कामाला द्यायची सगळे. ए दादा कुठून आलो जय श्री माताजी. पुण्यातून तुम्ही ठीक आहे जय श्री माताजी. कॅरी ऑन. कुठून आलो मुंबई. चला ठीक आहे जय श्री माताजी असं काम करत राहा. जय श्री माताजी. एक काही मिनिटापुढे बघितले आपले युवा शक्ती कसे मन लावून काम करत आहेत. आम्ही पण आपलं जेवण वगैरे झालंय. आता सगळे युवा शक्ती मिळून आपल्या मोटरीच्या कामामध्ये जात आहोत. आराम भरपूर झालेला आता. चला जय श्री माता सर्वांना. दादा कुठून आलो सेंटर कुठलं आपलं गुडगाव का. हे आपले दत्ताभाऊ आहेत इथं दिसत आहे तुम्हाला. बाकीचे मेंबर इकडे आहेत. हो हे आपले लेडीज आपल्या सोबत आलेले बघा सगळे काम करत आहेत. इकडे 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 थोडं लपू नका. आपले आजोबा जय श्री माता. आजोबा आपण काय कार्य करतो इथं. कार्य काय करता तुम्ही. आपल्या गणपतपोळ्याचे निर्मल नगरीचे मॅनेजर आहेत आजोबा आपले जय श्री माता. ज्याला कोणाला माहीत नसेल त्यांनी बघून घ्या. आजोबाने काय म्हणलं तर कोणाला काय म्हणायचं नाही. मी म्हणलं होतं कालच्या ब्लॉगमध्ये की आपली मोटरचं काम कॅन्सल झालं दुपारच्या टायमाला. हे मोटरला कलर दिलेला आहे. मोटरला कलर त्याच्या टायमाला झालेलं आहे. मोटर आपले काही येऊ शकते आले आहेत मागं काही येऊ शकते बाहेर चालले आहेत. आणि जे आम्हाला जे सकाळी आपण बघितलं होतं जी हिरीच्या कडेला आपण ही टाकला होता खड्डा. त्या खड्ड्यामध्ये असं ह्या प्रकारे आता सिमेंट वगैरे करून आपल्याला हे असं बसवायचं आहे. आपले सगळे कमिटीचे मेंबर इथं आहेत आपल्या. चला जय श्री माता सर्वांना. आज्ञे दादा सिमेंटाचा माल तोडत आहेत. हे माल जे आहे ते आपल्या हातात भरत आहे. आपण खाली आताच बघितलं खालच्या हिरीवर काम चालू आहे. तर आम्ही आता पुसरगाव हिरीवर आलो. पहिल्यांदा हिरीवर आपण जे मोटर सोडले 2 मोटर सोडले होतं हिरीवर. ही जी हिरं आहे ते निर्मलगिरीपासून किमान 2.5 ते 3 किलोमीटर लांब आहे. आणि इथून आपल्या निर्मलगिरीला पाणी जाते. सांडायचं पाणी जे आपण वापरतो ते सांडायचं प्यायचं फिल्टर व्हायचं पाणी घेऊन जायचं. 3-3.5 किलोमीटरला आहे. तरी सर्व सहयोग ताई व दादांना विनंती आहे की पाणी आपण निर्मलगिरीमध्ये येत आल्यास पूजाला श्रावणला पाणी जपून वापरावे. चला जय श्री माताजी. काम अशा प्रकारे चालू आहे. भाऊसाहेब आपले सर्वात मोठे महत्त्वाचे काम तबला वादक
गणेश दादा यांनी खडा खांदताना काही क्षण आणि तसेच आपले सुपरवायझर बी आहेत. बघा आम्ही एक अर्धा तास झालं इथे इट अडकली होती, निघता निघणार गेली. अर्धा एक तास मी झटलो, आता भाऊ झटत आहे, पण आपले बाकीचे मेंबर झटतील. अजून बाकीचे काय मेंबर राहिलेले आहेत, बघा अजून किती वेळ लागतो. इकडे निघाले मोठे मोठे सम्राट होते, त्याच्यामुळे जास्तीत जास्त वेळ लागत आहे आम्हाला खाण्याला. आता बघू शकता वेळ झाला, पूर्व खटाखडत नाही तर सर मी पण आहे. आमचे सुपरवायझर आहेत का तुम्हाला दाखवतो, दम घ्या. ही आमचे सुपरवायझर तास झालं काम सोडून खडा आणि शंकर सोबत त्यांचा. ही ह्या दोघांची खबर घेतली जाईल थोड्या वेळात. इकडे 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 ओ सुपरवायझर इकडे तोंड. फायनली आम्ही एवढा खडा खाल्लेला आहे, फूट 1.5-2 फूट खाली घातलेला आहे खडा. कारण खाली खडे मोठी मोठी धुंड लागली म्हणून आम्ही काय खांदा नाही. पुन्हा पोरं बी थकून गेले आहेत, बसले जाऊन आता आले तर. बाकीचे 2 जण जे बसले होते ते आज जरा कामाला लागलेले आहेत सध्याच्याला. आणि आपले सुपर मॅनेजर गणेश भाऊ ते बी आहेत कामाला. आता माल काढून ह्याच्यामध्ये जे जे मोटर सोलाची जी मशीन आहे ती मशीन इथे लावणार आहोत आपण आता. चला बघत राहू. जय श्री माताजी. माताजी 5-5:30 वाजून गेलेले आहेत, अजून तर कोण आलं नाही. बुका वगैरे लागल्या होत्या, दुपारी जेवण ते मग जिरलं ती खडा वगैरे खाऊन. आपले गणेश दादा इकडे बघा, गणेश दादा मोटिवेशन स्पीकर गणेश दादा यांनी आम्हाला आपल्याला सुपरवायझरला बघा केडे मेडे वगैरे आणले आहेत, स्प्राईट वगैरे आणले सगळ्याला. त्याला जय श्री माताजी. माल तर हे केलेला होता, खोऱ्या वगैरे आहे इथं. आपले दादा आलेला आहे इथं भरायसाठी. आता ही आहे ती जी खांब आहे ती इथं लावायचं आपल्या खड्यामध्ये. बघत राहू आपण काम कसं लागतं काय. खूप महिन्यानंतर ही खांब असं मोटर सोडायचा बांबू इथं बसलेला आहे. तर उद्या ही वाढलं तर पुन्हा याचाल, पुन्हा बाकीचं जे सामान आहे त्याला इथं फिटवते होईल. चला आता सध्या त्याला आपण इकडे निघालो आहोत. जाता असा 3 जण सोबत बाकीची गाडी असं पळायला लागली. गेल्या गेल्या 25 मानलं जायचं. गाडीतून उतरून पहिले आम्ही निघाला समुद्राकडे. आपली युवा शक्ती हाय 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 आपले दत्ता भाऊ सोबत आहेत आपले. चला बाकीचे मेंबर सोबत आहेत, मामा बी सोबत आहेत आज. चला जय माताजी. युवा शक्ती प्लस दादा वगैरे घेऊन आम्ही समुद्रावर आलेलो आहोत. समुद्राची लाटा बघू शकता. आवाज लाट दिसला तर आवाज तर आहे का किमान. चला जय श्री माताजी. पटपणे करून घेतो. निर्मल नगरीमध्ये आम्ही आलो आहोत. आम्ही का 4-5 जण गेले, ते 2 जण अजून मागं राहिले आहेत, 2 सोबत आहेत. चला आता पटपट जातो ध्यानाला डायरेक्ट. चला जय श्री माता. जय श्री माताजी. ध्यानाला खूप उशीर झालेला आहे, कारण आपल्याला समुद्रावर मीठपाणी करायलाच उशीर झाला होता तिकडून यायला कामावर. त्याच्यामुळं झालं. आता जातो पटशीने पळत आवरून नंबर 1 तिकडे देवासोबत. जय श्री माताजी. प्रवचन चालू झालेलं आहे, खूप उशीर झालेला आपल्याला. Such an impurity, such a horrible. रेशमाताचे ध्यान संपललं आहे, सर्व जात आहेत. आपले दादा पुढे वाटत आहेत. रेशमाताची भजन माहिती तयार चालू आहे. गणेश दादा उर्फ आपले सुपरवायझर ढोलकीचे ध्यान संपलं. सगळे सहयोगी आहेत. जेवणाला गेले तर आता आपले युवा शक्ती खास आपल्या सोबतचे बघण्याचा आनंद घेत आहेत. माया महाकाली जय भैरवाली पाणी निर्मल निर्मल
आमचा. चला जय श्री माताजी. माताजी भजनं वगैरे झालेत आमचे भरपूर वेळ भजनं 9:30-10 वाजलेत आता. सगळे आपले युवा शक्तीमुळे आम्ही सगळे जेव्हा चाललो आहोत. चला जय श्री माताजी. जय श्री माताजी. जय श्री माताजी. जेवण सध्या आता जस्ट झालेलं आहे. तर आपल्या युवा शक्तीची डिमांड अशी आहे की आम्हाला चहा प्यायचा आहे. आपल्या भाऊसाहेब डिमांड आहे. तर आम्ही चाललो चहा पिण्यासाठी. आता लय पाय दुखलेत रे. लय पाय दुखायला तरी आता 1-1.5 किलोमीटर चलत जायचं आहे. चला काम करता येते. 9:30-10 वाजले तरी सुद्धा कार्यरत आहेत. दत्ता भाऊ कसे हो? मस्त. सर रोडला पाणी मारत आहेत. सर जय श्री माताजी. तरी येऊन तरी काम चालू आहे म्हणजे पूजा तयारी आपल्या फास्ट चालू आहे. चला जय श्री माताजी. फायनली आपण हॉटेलवर चहा प्यायला आलेलो आहोत. बघा आपलं हॉटेलचं नियोजन कसं आहे ते टाईटच चालू आहे. मला वाटलं तर बंद झालं काय की. चहा पिऊन डबल निर्मल नगरीमध्ये वापस आलेले आहेत. वर मी पण आलेलो आहे. चला आता डायरेक्ट जाऊन झोपायचं आहे. चला जय श्री माताजी. आपण आता रूमकडे जात आहोत आणि आजचा ब्लॉग इथं संपवायचा निर्णय आहे आपला. कारण की आज दिवसभर खूप काम झालेलं आहे. काम कमी हॅरासमेंट जास्त होती त्यामुळं आम्ही थकून जाते. आपण सध्या त्याला खाली जाऊ. व्हिडिओ शेवटपर्यंत बघत जावा. लाईक करत जावा, शेअर करत जावा. शेअर फक्त सहयोगाला करत जावा. लाईक कमेंट करत जावा. कमेंट करत जावा काय चुकतंय काय नाही. त्याच्यामुळं पुढे ब्लॉग बनवून त्याला समजेल काय बनवायचं काय नाही ते. तरी बाकीची गोष्ट आपली महागच आहे. आपले काका त्यांना डायरेक्शन देत आहेत. कुठली देत आहेत ते आपल्याला माहीत नाही. तरी ऐकत असलं तर ऐका. सगळ्या गव्हर्नमेंटचे जेवढे ग्रामीण हे असतात त्यांच्याकडे ती पाठवून द्यावी लागते. ते कंटिन्यू ठेवावी लागते. त्यांचं प्रायव्हेटवाल्यांना विकायला परमिशन परवडणार पण एवढंच एका इंजेक्शन. असं चालू आहे भाषणाचं. या ठिकाणी आपला ब्लॉग इथे संपत. चला जय श्री माताजी.